आणि सुरुवात करूयात एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। मुंबईतल्या पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबियांचा संशयास्पद मृत्यू झाला होता। ही घटना चांगलीच गाजली होती। आता या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। उंदीर मारण्याच्या औषधानं चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे। या चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे अर्थात झिंक फॉस्फाइडचे काही अंश सापडले आहेत। चौघांच्याही शरीरात अशाच प्रकारे हे अंश सापडलेत। कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये सुद्धा झिंक फॉस्फाइडचेच अंश सापडले होते। तब्बल 11 दिवसांनी या प्रकरणाचा छडा लागलाय। फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार सर्व मृतांकडून घेतलेल्या अंतर्गत अवयवांच्या नमुन्यांमध्ये हे झिंक फॉस्फाइडचे अवशेष सापडले आहेत। कलिंगडाच्या नमुन्यात सुद्धा हे अवशेष सापडले, मात्र इतर कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये हे रसायन नव्हतं। आता डॉक्टरांची चौकशी करून पुढचा तपास केला जाणार असं डीसीपी प्रवीण मुंडे यांनी म्हटलंय। पायधुनी परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यामुळे एका परिवाराचा मृत्यू झाला अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या। मात्र ह्या शंका कुशंका होत्या, मात्र याचा खरा रिपोर्ट जो आहे तो सध्या आल्याचं पाहायला मिळतंय। FSLच्या सूत्रांच्या माहितीनुसार कलिंगडामध्येच उंदीर मारण्याच्या औषधाचे जे सिम्पटम्स आहेत ते सापडलेले आहेत। कलिंगडामध्ये ते औषध कशा पद्धतीने सापडू शकतो, जे डोकाडिया फॅमिली आहे, डोकाडिया परिवार आहे, त्यांच्या शरीरात देखील ते कंटेंट सापडलेलं आहे। कलिंगड जे अर्ध उरलेलं कलिंगड पोलिसांनी जे मार्ग पोलिसांनी फॉरेन्सिक टीमकडे दिलेलं होतं, त्याचा रिपोर्ट समोर आलेला असून त्यांच्या सूत्रांनी सांगितलं की कलिंगडमध्ये देखील तो कंटेंट सापडला आणि त्यांच्या शरीरात देखील। आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी की कलिंगडामध्ये ते कंटेंट कसं जाऊ शकतं, नेमकं अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जे डॉक्टर तुषार पालवे जे आहेत, कामा हॉस्पिटलचे डीन आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर, म्हणजे कसं शक्य आहे कलिंगडाद्वारे हा मृत्यू झाल्याचं एक प्रकारे स्पष्टच होते, कारण की कलिंगडामध्येच तो कंटेंट होता असं तिकडचे सूत्र सांगतात। रॅट पॉयझन 3-4 प्रकारचं असतं। एक असतं ते अँटीकोअगुलंट, ज्याच्यामुळे खाल्ल्यानंतर रॅटला ब्लिडिंग होतं आणि त्याच्यामुळे त्याची डेथ होते। दुसरं असतं न्यूरोटॉक्सिन, ते खाल्ल्यानंतर त्याला म्हणजे नर्व्ह सिस्टीम डॅमेज होते आणि मग ते कार्डियक अरेस्टमध्ये रॅट मरतं। आणि तिसरं जे असतं मेटाबॉलिक म्हणजे झिंक फॉस्फेटचा प्रकार असतो, ते खाल्ल्यानंतर स्टमकमध्ये डॅमेज होतो आणि सगळ्या सेल डॅमेज होतात आणि त्याच्यानंतर ती डेथ होते। तर आता त्यांचे जे सिम्पटम्स होते कुटुंबियाचे, ते असं वाटतं की ते पॉयझन स्टमकमध्ये ॲक्ट झालं आणि त्याच्यामुळे त्यांना नॉशिया, वॉमिटिंग आणि डिहायड्रेशन वगैरे झालं। तर हे सिम्पटम्स झिंक फॉस्फेटच्या पॉयझनमध्ये होतात। ते युजली अवेलेबल असतं, ते जे रॅटमध्ये अवेलेबल असतं ते केक फॉर्ममध्ये असतं। आपण जो रॅट केक म्हणतो ना, त्याच्यामध्ये हे पॉयझन भेटतं। आता त्याची जी क्वांटिटी असते, म्हणजे ज्या क्वांटिटीने ते ॲक्ट होतं, ते अप्रॉक्सिमेटली 10 to 40 मिलीग्रॅम पर kg घेतलं तर त्याची ॲक्शन होते। म्हणजे आता आपण उंदराचं वजन पकडलं तर अर्धा किलो किंवा 1 किलोच्या आसपास असतं, मग त्याला ते खूप कमी क्वांटिटीत लागतं। आणि जे पॅकेट भेटतात ते पूर्णपणे पॉयझन नसतं, ते मिक्सचर असतं। रॅटला अटॅक करण्यासाठी ते इन्ग्रेडियंट असतात। तर सपोज त्यांनी जर डेथ ह्युमनची होणार असेल, त्याची क्वांटिटी अप्रॉक्सिमेटली 10 ग्रॅमपर्यंत लागेल। 10 ग्रॅम? हां, एका मनुष्याला 50-60 किलोच्या मनुष्याला 10 ग्रॅमपर्यंत घ्यावं लागेल आणि तेव्हा त्याची डेथ होऊ शकते। झिंक फॉस्फरेट त्यांच्या शरीरामध्ये सापडलेला आहे। मूळतः तिकडचे सूत्र म्हणतात की जे अर्ध कलिंगड पोलिसांनी आम्हाला हवाली केलं होतं, त्या कलिंगडामध्ये देखील तो कंटेंट सापडलेला आहे झिंकचा। तर मग या आता आपण बघितलं तर कलिंगड पूर्णपणे सुरक्षित असतं, एक प्रकारे टणक असतं, यामध्ये कसं ते जाऊ शकतं? जे रॅट केक भेटतात, म्हणजे ते पॉयझन भेटलं म्हणजे तो कॉम्पोनंट भेटला आहे, तो कॉम्पोनंट इथे पॉयझनच आहे। म्हणजे असं नाही की ते रॅट पॉयझनच होतं, तो कॉम्पोनंट भेटलाय, ते केमिकल भेटलंय। आता ते केमिकल त्याला लिक्विफाय केलं किंवा त्याची पावडर फॉर्म केलं किंवा त्याला बारीक केलं तर आपण ते कलिंगडावर स्प्रेड करू शकतो, किंवा तशा प्रकारे ते गेलं असेल। लिक्विफाय केलं तर इंजेक्ट केलं कलिंगडामध्ये, तर त्याच्यामध्ये पूर्ण कलिंगडात पसरायला त्याला 1-2 तासात पसरून जाऊ शकतं। तर ते फॉर्मप्रमाणे ते वापरलं असेल त्यांनी। अच्छा, म्हणजे याच्यामध्ये कलिंगडामध्ये ते जे कंटेंट सापडले ते टाकणं सोपं आहे, म्हणजे टाकू शकतो माणूस? पॉयझन तर ते मिक्सिंग तर करू शकतो, बरोबर,
पण ते म्हणजे एवढं प्रॅक्टिकली केलं असेल असं वाटत नाही मला. हां रॅट पॉयझनचा जो कलर असतो, जे रॅट केक असतात ते ब्लॅक असतात किंवा डार्क ब्राऊन असतात, तर ते जर टाकले केकवर तर दिसतात. म्हणजे असं नाही की ते पाण्यात पूर्ण मिसळून जातं, थोडा कलर चेंज होतो, तर ते थोडं डिफिकल्ट वाटतं. त्यामध्ये हा झिंक फॉस्फरेट जो की उंदीर मारण्याचे हे औषध आहे ते आढळलेलं आहे आणि याचमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे डोकाडिया फॅमिलीचा या ठिकाणी स्पष्ट होत असल्याचं पाहायला मिळतं. आता प्रश्न उरत आहेत, त्यांना हे कुणी दिलं गेलं होतं की त्यांनी स्वतः हे घेतलं आहे, याचा तपास जो आहे तो आता पोलीस करतील. कॅमेरा पर्सन देवेंद्र दाळकरांसह मिरुतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.